एकनाथ खडसे कुणाला ब्लॅकमेल करतायत का असा मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत सवाल उपस्थित केला। खडसे रोज प्रश्न टाकता लक्षवेधी विचारतात पण येत नाहीत असं महाजन म्हणाले। शशिकांत शिंदे एकनाथ खडसेंच्या मदतीला धावलेत। खडसे आजारी आहेत, ते येऊ नये म्हणून कोणी जादूटोणा केलाय का असा सवाल शशिकांत शिंदेंनी विचारलाय। सन्माननीय एकनाथराव खडसे, नाही असं नाही, ऐका तुम्ही तो प्रॉपर्टी करा, तुम्ही प्रश्न विचारा, मी उत्तर देईल। पण आपण बघतायत हा अधिवेशन सुरू झाल्यापासून या सन्माननीय सदस्य जे एकनाथ खडसे त्यांच्या लक्षवेधी आहेत, त्यांचे तारांकित प्रश्न आहेत आणि दररोज आहेत, पण ते एकही दिवस हजर नाहीत। म्हणजे कशासाठी आपण प्रश्न टाकतो घरी बसून सगळे, मला कळत नाही आहे। तुम्ही जर येणार नाही तिसऱ्या ठिकाणी, तुम्हाला माहिती आहे तुमचं काय कारण असेल, वैयक्तिक असेल का ते मला माहीत नाही, पण मग तुम्ही रोज तिथे घरी येऊन प्रश्न टाकायचे। इथे अधिकाऱ्यांना काहीतरी मग कशासाठी प्रयत्न चालले, ते गुत्तेदारांसाठी चाललेत, अधिकाऱ्यांसाठी चाललेत, कशासाठी चालले सगळे प्रयत्न सगळे तुमचे हे। तुम्ही एकतर इथे नाही तर तुम्ही हा प्रश्न इथे टाकायचे, पण टाकले तर मग तुम्ही काही एखाद दिवस यायला पाहिजे ना, तुम्ही इथे येतच नाही आणि तुम्ही रोज लक्षवेधी देत आहेत, लक्षवेधी सुद्धा रोज असतात त्यांच्या। हां म्हणजे मग काय याच्या मागचा हेतू काय तुम्ही बघितलं असेल, दररोज त्याची लक्षवेधी आहे, म्हणजे आधी लिहितील इथे पाडून देतील, तुम्ही येणार नाही। लोकांना काय तुम्हाला काही ब्लॅकमेल करायचं आहे का? लोकांना काय ब्लॅकमेल नाही, तुम्ही तुमचं नाव पण नाही त्याच्यामध्ये, असं नाही आहे। कसला खुलासा करताय सांगा। सभापती महोदय, त्यांचा फोन झाला, त्यांची तब्येत बरी नाही, अशक्तपणा आहे, काही लोकांनी त्यांच्यावर जादूटोणा केला काय ह्याचा शोध आम्ही लावतोय। म्हणजे सभागृहात चर्चेला येऊ हे अचानक आजारी का पडले अधिवेशनाच्या काळात, त्यांनी असे प्रश्न विचारले होते की काही लोक अडचणीत येऊ शकतात, म्हणून कदाचित नाशिकच्या खरात बाबांकडे जाऊन त्यांनी जादूटोणा केला का याचा शोध आता SIT करते, त्याच्याकडे आम्ही अर्ज देणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।